नुसतं घर, व्रतवैकल्य, सणवार, मुलांचं सगळं शिक्षण हेच आपलं आयुष्य नाही आहे. आपण स्वतःसुद्धा कोणतरी आहोत. हे सगळं करताना आपण स्वतःला हरवून जाता कामा नये. हे नीनाताईंकडून मी शिकले आणि हळूहळू तो बदल होत गेला की ह्या सगळ्याकडे प्रॅक्टिकली कसं बघायचं आयुष्याकडे आणि स्वतःचाही एक प्रोग्रेस व्हायला हवा किंवा प्रगती व्हायला हवी आणि स्वतःची पण एक आयडेंटिटी आहे. ठीक आहे, मला आनंद आहे गजेंद्रची बायको म्हणून मिरवताना, पण मला पण देवाने काहीतरी दिलं आहे ना कला म्हणून. माझ्या आईवडिलांनी माझ्यावर सुद्धा काहीतरी मेहनत घेतली आहे ना की मी काहीतरी व्हावं म्हणून. तर मग तो स्वतःचा शोध सुरू झाला आणि ते शोध सुरू होता होता एक आयुष्याला, जगण्याला एक शिस्त येत गेली. म्हणजे कलाकार म्हणून मी काम करते, पण जगण्यासाठी सुद्धा एक कला लागते. ती सुद्धा कला आत्मसात हळूहळू होते, झाली आहे असं मी म्हणत नाही आहे, पण ते हळूहळू शोध सुरू. कधी कधी आपण स्वतःला विसरतो. घर, काम, मुलं, जबाबदाऱ्या आणि वाटतं हेच माझं आयुष्य आहे. पण खरोखरच असं आहे का? आपलं आयुष्य फक्त दुसऱ्यांसाठी नसतं, आपल्यासाठी सुद्धा असतं. आपल्यातही काहीतरी खास आहे. एखादी कला, एखादी क्षमता, एखादं स्वप्न, ते ओळखा, ते शोधा. सुरुवात लहान पावलाने करा. रोज काहीतरी स्वतःसाठी करा. वाचन करा, एखादी गोष्ट शिका, एखादं छोटं प्रोजेक्ट हाताळा. हळूहळू हे छोटं पाऊल मोठा बदल बनतो. तुम्ही पाहाल, आयुष्य आता फक्त धावपळ नाही, तर एक अनुभव होईल, एक कला होईल. आणि तुम्ही फक्त कुणाच्या बायको किंवा कुणाची आई नाही, तुम्ही स्वतःची ओळख असलेल्या व्यक्ती होणार. सकारात्मक प्रगती ही फक्त करिअरसाठी नाही, आयुष्य जगण्यासाठी आहे. आपलं आयुष्य म्हणजे स्वतःसाठी, स्वतःचा आनंद, स्वतःचा विकास. जेव्हा आपण स्वतःला ओळखतो, आपण स्वतःसाठी काही करतो, तेव्हा आपली ऊर्जा, आत्मविश्वास आणि आनंद स्वाभाविकपणे वाढतो. आजपासून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. एखादी गोष्ट शिका, एखादी कला आत्मसात करा. कारण तुम्ही फक्त इतरांसाठी जगत नाही, तुम्ही स्वतःसाठीही जगायला हवे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखाल, तुम्ही खरी ताकद अनुभवाल.